शेतकऱ्यांसाठी आजच्या ठळक बातम्या. शेतकऱ्यांसाठी आता मोठा निर्णय झालेला असून येत्या 2 दिवसांमध्ये अनुदान शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा होणार आहे. सर्व काही बातम्या पाहायला मिळतील. त्याकरिता व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. चॅनलवरती नवीन आलेला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून शेजारील नोटिफिकेशन बेलला ऑलवरती टाका. खूप सारे जण व्हिडिओ पाहतात मात्र चॅनलला सबस्क्राईब न केल्यामुळे अनुदानाविषयी अपडेट तसेच सरकारी योजना पीक विम्यासंदर्भातील बातम्या पाहायला मिळत नाहीत. त्यासाठी फक्त सबस्क्राईब करायचे आहे. महत्त्वाची बातमी. अतिवृष्टी अनुदान व अग्रिम पीक विमा येत्या 2 दिवसात शेतकऱ्यांच्या खात्यात होणार जमा. 2 डिसेंबरपासून मदत मिळणार. जिल्हाधिकारी गावडे यांची माहिती. आचारसंहिता संपल्याने प्रक्रिया आता सुरू झालेली असून लवकरच शेतकऱ्यांच्या खात्यात मोठी रक्कम जमा होणार आहे. तुमचा जिल्हा व तालुका देखील कमेंट करून चॅनल सबस्क्राईब करा. तुमच्या जिल्ह्याची अपडेट देखील कळवली जाईल व व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, कारण की व्हिडिओच्या पुढे आपण जिल्ह्याची यादी देखील सांगणार आहोत. कोणत्या जिल्ह्यात अनुदान वाटप होणार आहे फक्त व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे. सध्या स्थितीला अतिवृष्टी व अनुदानाचे पैसे वाटप करण्यात येणार असल्याची माहिती मिळत आहे. कांद्याला पुणे या बाजार समितीचा सर्वाधिक दर 6,500 रुपयांचा मिळत आहे, तर या ठिकाणी सरासरी दर 4,750 रुपयांपर्यंत पोहोचलेले आहेत. आवक ही 13,291 क्विंटलपर्यंत आहे. दरामध्ये या ठिकाणी मोठी वाढ झालेली असून चांगली सुधारणा. पीक विमा धारकांना 25% अग्रिम मंजुरीची प्रतीक्षा. नांदेड जिल्ह्यात ऑगस्टच्या शेवटच्या आठवड्यात व सप्टेंबरच्या पहिल्या आठवड्यात झालेल्या मुसळधार पावसामुळे खरीपातील जिरायती बागायती फळपिकांचे मोठ्या प्रमाणात झाले होते नुकसान. बोगस बियाणे बनावट खत प्रकरणी कडक कारवाईचे. केंद्रीय कृषी मंत्री चव्हाण यांचे आदेश. शेतकरी निकृष्ट दर्जाचे खत बियाणे कीटकनाशक मिळाल्या म्हणून तक्रार करतात, त्यामुळे सर्वात मोठे आदेश देण्यात आले. महत्त्वाची बातमी आहे. शेतकऱ्यांना दिलासा देणारी पंतप्रधान किसान मानधन योजना. शेतकऱ्यांना मिळणार लवकरच खुशखबर. आता सध्या जर पाहायला गेलं तर प्रधानमंत्री किसान मानधन योजना या योजनेसाठी अर्ज आता केला तर तुम्हाला मोठा फायदा होऊ शकतो. मोठी मदत तुमच्या खात्यावरती येऊ शकते, त्यामुळे तात्काळ अर्ज करा. 33,000 शेतकऱ्यांनी घेतली रब्बी पीक विम्यामध्ये आता मोठी भरपाई. तसेच जर पाहायला गेलं तर आता लाभ देखील बऱ्याच शेतकऱ्यांनी घेतलेला आहे. कांदा गव्हासाठी 15 डिसेंबरपर्यंत मुदत आहे, लवकर भरा. शेतीमालाचे दर वाढीनात वर्षाचे नियोजन ढासळले. शेतीमालाला भाव नाही. आता सध्या स्थितीला सोयाबीनचे दर हे 4,200 ते 300 रुपयांपर्यंत. दरामध्ये वाढ कधी होणार? शेतकऱ्यांकडून प्रश्न. तसेच कापूस दराबाबत देखील महत्त्वाची अपडेट. आता शेतकऱ्यांना दिलासा देणारी बातमी आहे. येत्या 2 दिवसामध्ये कोणत्या जिल्ह्यातील कोणत्या तालुक्यातील शेतकऱ्यांच्या खात्यावर रक्कम जमा होणार आहे. आता प्रशासनाकडून काय माहिती आलेली आहे ते आपण पाहूयात. सध्या जर पाहायला गेलं तर सप्टेंबरमध्ये झालेल्या अतिवृष्टीचे अनुदान व पीक विम्याची अग्रिम रक्कम पुढील आठवड्यात म्हणजेच 2 डिसेंबरपासून शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा होणार असल्याची माहिती जिल्हा अधिकारी रघुनाथ गावडे यांनी दिलेली आहे. निवडणुकापूर्वीच अनुदानाचा निधी प्रशासनाला प्राप्त झाला होता, मात्र आचारसंहिता जी आहे ती संपल्याने 2 तारखेपासून रक्कम जमा होणार असल्याची माहिती मिळत आहे. त्यासाठीची जी काही प्रक्रिया असेल ती सुरू झालेली आहे. सध्या जर पाहायला गेलं तर सप्टेंबर महिन्यात मोठ्या प्रमाणामध्ये अतिवृष्टी होऊन खरीपातील सोयाबीनचे मोठे नुकसान झालेले होते व तसेच इतर पिकांचे देखील नुकसान झालेले होते. त्याकरिता शेतकऱ्यांना मदतीची गरज होती. तर 2 हेक्टर मर्यादित हेक्टरी 13,600 रुपये अतिवृष्टी अनुदान मंजूर केले आहे. लाडक्या बहिणींसाठी आत्तापर्यंत 17,000 कोटी रुपये वितरित. सध्या जर पाहायला गेलं तर लाडक्या बहिणींना दिलासा. मोठी रक्कम महिलांच्या खात्यात जमा करण्यात आली. पुढील हप्ता देखील लवकरच मिळण्याचे संकेत. सध्या जर पाहायला गेलं तर 1,500 ऐवजी इथून पुढे 2,000 रुपयांपर्यंतचे हप्ते हे लाडक्या बहिणींच्या खात्यात जमा होणार असल्याची माहिती मिळत आहे. मोठी बातमी येत आहे. रब्बी हंगामात आतापर्यंत 13 लाख हेक्टर पिकांना विमा संरक्षण. विमा अर्ज भरण्याचे कृषी विभागाचे देखील आव्हान. सध्या जर पाहायला गेलं तर रब्बी हंगामामध्ये आतापर्यंत 13 लाख पिकांना विमा संरक्षण पाहायला मिळत आहे. विमा अर्ज देखील भरून घ्या. शेतकरी मित्रांनो, आता 1,500 रुपये लागणार नाहीत. फक्त 1 रुपयामध्ये तुम्ही रब्बीचा पीक विमा भरा.
आता शेतकऱ्यांना दिलासा देणारी बातमी, लवकरच 52 कोटी रुपयांची मदत शेतकऱ्यांच्या खात्यात होणार वितरित. 33,000 शेतकऱ्यांचा समावेश. सध्या जर पाहायला गेलं तर सप्टेंबर ते नोव्हेंबर महिन्यात अतिवृष्टीचा बसला होता फटका, त्यामुळे आता मदतीपासून वंचित राहिलेल्या शेतकऱ्यांच्या खात्यात ही रक्कम जमा होणार आहे. आता जर पाहायला गेलं तर यामध्ये बहुतांश तालुक्याचा समावेश आहे. जसं की आता मागलचा तालुका आपण पाहिलेला आहे. यामध्ये यादीतील पहिल्या क्रमांकावर पूर्णा तालुका आहे. तसेच बहुतांश जिल्ह्यांची यादी देखील आहे. पुढे जिल्हे देखील पाहणार आहोत. व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. सध्या जर पाहायला गेलं तर आता दुसऱ्या क्रमांकावरती सोयगाव तालुक्याचा समावेश असून या तालुक्यामध्ये 52 कोटी रुपये शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार असल्याची माहिती सध्या मिळत आहे. महत्त्वाची बातमी, सोयाबीनला अकोला या ठिकाणी 4,450 रुपयांचा जास्तीत जास्त दर मिळत आहे. सरासरी दर 4,100 रुपये, तर आवक या ठिकाणी 5,102 क्विंटलपर्यंत आलेली आहे. जात या ठिकाणी पिवळा आलेली होती. दरामध्ये काहीशी सुधारणा दिसून आलेली असून 4,500चा दर. PM किसान योजनेचे लाभार्थी आले अर्ध्यावर. सर्वेक्षण मोहिमेचा परिणाम, 1,09,164 शेतकऱ्यांना मिळाला 17वा हप्ता. तसेच जर पाहायला गेलं तर शेतकऱ्यांकडून काही चुका देखील झाल्याचं पाहायला मिळत आहे. त्यामुळे काही शेतकरी वंचित राहिलेले असून त्यातली त्यात मुख्य काही कारणे म्हणजे KYCचे देखील आहे. KYC न केल्यामुळे PM किसानचा हप्ता काहींच्या खात्यात रखडला. व्यापाऱ्यांनी खरेदी केला 2 लाख क्विंटल कापूस. CCI केवळ 29,000वर. हमीपेक्षा जादा दर मिळेना. सध्या जर पाहायला गेलं तर व्यापाऱ्यांकडून जास्त दर मिळत नाहीये. तसेच जादा अटीने शेतकऱ्यांची पसंती देखील पाहायला मिळत आहे. सध्या जर पाहायला गेलं तर व्यापाऱ्यांकडून मोठ्या प्रमाणामध्ये खरेदी सुरू आहे, मात्र CCI कडून खूपच कमी प्रमाणात दिसते. सध्या जर पाहायला गेलं तर कोल्हापूर या ठिकाणी शेतकऱ्यांचे 7 कोटींचे ठिबक अनुदान रखडले. केंद्र आणि राज्य शासनाकडून जिल्ह्यात शेतकऱ्यांचे 7 कोटी 5,59,000 रुपयांचे ठिबक अनुदान थकले असल्याची माहिती देखील मिळत आहे. लवकरात लवकर याचा लाभ व्हावा अशी देखील मागणी आता शेतकऱ्यांकडून उचलून धरण्यात येत आहे. कोल्हापूर जिल्हा. महत्त्वाची बातमी आहे कर्जमाफी संदर्भात. आमचे कर्ज माफ करा. 1,424 शेतकऱ्यांचे नवीन सरकारला साकडे. 7 वर्षापासून प्रकरण लटकले. आता शेतकऱ्यांना बँकेचे दारे देखील बंद. सध्या पाहायला गेलं परंतु आता काळजी करण्याचे कारण नाहीये. शेतकऱ्यांची कर्जमाफी होणार असल्याची माहिती उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिलेली होती. तसेच आता शेतकऱ्यांना 12,000 ऐवजी वार्षिक 15,000 रुपये आता खात्यावरती जमा होणार असल्याची माहिती मिळत आहे. म्हणजेच की आता PMO नमो शेतकरी योजनेमध्ये पुन्हा एकदा वाढ दिसून येत आहे. शेतकऱ्यांना आता चांगला दिलासा मिळेल. कर्जमाफी तसेच लाडकी बहीण 2,100 रुपये करण्यात आलेले आहेत. 1,500 पेक्षा जास्त. शेतकऱ्यांनी कापसाची विक्री थांबवावी. आठवडाभरात भावात सुधारणा होणार. अभ्यासकांचा दावा. शेतकऱ्यांनी आता कापसाची विक्री थांबवावी असे काहींचे म्हणणे आहे. आठवडाभरामध्ये कापसाच्या दरात सुधारणा होऊ शकते असं देखील सांगण्यात येत आहे. अभ्यासकांचा असा दावा असल्याची माहिती आहे. सध्या जर पाहायला गेलं तर उत्पादन देखील कमी पाहायला मिळत आहे. शेतकऱ्यांनी कापसाची विक्री थांबवली तर फायदेशीर राहील देखील असं मत तज्ज्ञांचं. आता शेतकऱ्यांना दिलासा देणारी बातमी आहे. कोणत्या शेतकऱ्यांच्या खात्यात किती रुपयांपर्यंत होऊ शकते रक्कम जमा, त्याबाबतची अपडेट आहे. तुमचा जिल्हा व तालुका अजून कमेंट करून कळवला नसेल तर शेतकरी मित्रांनो नक्कीच कळवा. कारण की काही जरी अपडेट आली तरी लवकर आपण त्या तालुक्याबाबत देण्याचा प्रयत्न नक्कीच करू. तर चला पाहूयात आता सविस्तर महत्त्वाची बातमी. आता 50 कोटींहून अधिकची रक्कम लवकरच होणार शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा. मदतीपासून बागायती क्षेत्र देखील वगळल्याचं दिसून येत होतं, मात्र आता बऱ्याच शेतकऱ्यांना दिलासा मिळणार असून सध्या जर पाहायला गेलं तर मोठ्या प्रमाणामध्ये पीक विमा वाटप होणार आहे. काही शेतकऱ्यांना हेक्टरी 10,000हून अधिकची रक्कम येणार आहे. म्हणजे शेतकऱ्यांच्या खात्यात प्रति शेतकरी 13,000 रुपयांपर्यंत देखील रक्कम पाहायला मिळू शकते. सध्या जर पाहायला गेलं तर यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये आता बहुतांश तालुक्यांचा समावेश आहे. त्यातली त्यात सोयगाव तालुका आपल्याला पाहायला मिळत आहे. या तालुक्यातील शेतकऱ्यांना सप्टेंबर ते नोव्हेंबर महिन्यात अतिवृष्टीचा फटका बसलेला होता. ऊस कारखान्यास घालण्यासाठी शेतकऱ्यांची धडपड. जिल्ह्यातील 34 कारखान्यांची धुराडी पेटली. 125 लाख मेट्रिक टन क्षेत्रावरील ऊसाचे गाळप
ऊसतोड मजुरांची कमतरता, हंगामाची गती संबंध सध्या जर पाहायला गेलं तर संथ गती दिसून येत आहे. ऊस कारखान्यास घालण्यासाठी शेतकऱ्यांची धडपड देखील मोठ्या प्रमाणात आहे. जिल्ह्यातील 34 कारखान्यांची धुराडी पेटल्याचं देखील चित्र आहे. 125 लाख मेट्रिक टन क्षेत्रावरील ऊसाचे गाळप देखील दिसून येत आहे. मात्र मजुराची मोठ्या प्रमाणामध्ये कमतरता. महत्त्वाची बातमी येत आहे राज्यातील शेतकऱ्यांसाठी. सध्या जर पाहायला गेलं तर नवीन चक्रीवादळ आता लवकरच धडकणार असून त्याचा प्रभाव बहुतांश ठिकाणी पडणार आहे. म्हणजे भारताला खूप मोठा परिणाम त्याचा पडेल. महाराष्ट्रामध्ये हलका ते मध्यम पाऊस पडण्याचा अंदाज आहे. जास्त स्वरूपाचा पाऊस पडणार नाही हे देखील लक्षात घ्या. रोजच्या रोज अपडेटसाठी चॅनल सबस्क्राईब करा. नोटिफिकेशन बेल ऑलवरती नक्की टाका. धन्यवाद.